दशक दुसरा, समास दुसरा, उत्तम लक्षण. श्रीराम. श्रोता व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणेकरिता बाणे खूण, सर्वज्ञपणाची श्रीराम. वाट पुसल्या विण जाऊ नये, फळ ओळखल्या विण खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये, एकाएकी श्रीराम. अतिवाद करू नये, पोटी कपट धरू नये, शोधल्या विण करू नये, कुळहीण कांता श्रीराम. विचारे विण बोलो नये, विवंचने विण चालो नये, मर्यादे विण हालो नये, काही एक श्रीराम. प्रीती विण रुसो नये, चोरास ओळखी पुसो नये, रात्री पंथ क्रमू नये, एकाएकी श्रीराम. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये, कदाकाळी श्रीराम. निंदा द्वेष करू नये, असत्संग धरू नये, द्रव्यदारा हरू नये, बळात्कारे श्रीराम. वक्तयास खोदू नये, ऐक्यतेसी फोडू नये, विद्याभ्यास सोडू नये, काही केल्या श्रीराम. तोंडाळासी भांडो नये, वाचाळासी तंडो नये, संतसंग खंडू नये, अंतर्यामी श्रीराम. अतिक्रोध करू नये, जीवलगास खेदू नये, मनी वीट मानू नये, शिकवणेचा श्रीराम. क्षणक्षणा रुसो नये, लटिका पुरुषार्थ बोलो नये, केल्या विण सांगो नये, आपला पराक्रमू श्रीराम. बोलीला बोल विसरो नये, प्रसंगी सामर्थ्य चुको नये, केल्या विण निखंदू नये, पुढीलासी कदा श्रीराम. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्या विण करू नये, कार्य काही श्रीराम. सुखा अंग देऊ नये, प्रयत्न पुरुषे सांडू नये, कष्ट करिता त्रासो नये, निरंतर श्रीराम. सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलो नये, पैज होड घालू नये, काही केल्या श्रीराम. बहुत चिंता करू नये, निसुगपणे राहो नये, परस्त्री ते पाहो नये, पापबुद्धी श्रीराम. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये, परपीडा करू नये, विश्वासघात श्रीराम. शौचे विण असो नये, मळीन वस्त्र नेसो नये, जाणारास पुसो नये, कोठे जातोस म्हणून श्रीराम. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये, कोणी एकासी श्रीराम. पत्रे विण पर्वत करू नये, हिनाचे ऋण घेऊ नये, गोही विण जाऊ नये, राजद्वारा श्रीराम. लटिकी जाजू घेऊ नये, सवेस लटिके करू नये, आदर नसता बोलो नये, स्वाभाविक श्रीराम. आदखणे पण करू नये, अन्याय विण गांजू नये, अवनीतीने वर्तो नये, आंगबळे श्रीराम. बहुत अन्न खाऊ नये, बहुत निद्रा करू नये, बहुत दिवस राहो नये, पिसुणाचे थे श्रीराम. आपल्याची गोही देऊ नये, आपली कीर्ती वर्णू नये, आपले आपण हसो नये, गोष्टी सांगोनी श्रीराम. धूम्रपान घेऊ नये, उन्मत्त द्रव्य सेवू नये, बहुचकाशी करू नये, मैत्री कदा श्रीराम. कामे विण राहो नये, नीच उत्तर साहो नये, आसुदे अन्न सेवू नये, वडिलांचेही श्रीराम. तोंडी शिवी असो नये, दुसऱ्यास देखून हसो नये, उणे अंगी संचारो नये, कुळवंताचे श्रीराम. देखिली वस्तू चोरू नये, बहुत कृपण होऊ नये, जीवलगासी करू नये, कळह कदा श्रीराम. एकाचा घात करू नये, लटिकी गोही देऊ नये, अप्रमाण वर्तो नये, कदा काळी श्रीराम. चहाडी चोरी धरू नये, परद्वार करू नये, मागे उणे बोलो नये, कोणी एकाचे श्रीराम. समय यावा चुको नये, सत्वगुण सांडू नये, वैर्यास दंडू नये, शरण आलिया श्रीराम. अल्पधने माजो नये, हरिभक्तीस लाजो नये, मर्यादे विण चालो नये, पवित्रजनी श्रीराम. मूर्खासी संबंध पडो नये, अंधारी हात घालू नये, दुश्चितपणे विसरो नये, वस्तू आपुली श्रीराम. स्नान संध्या सांडू नये, कुळाचार खंडू नये, अनाचार मांडू नये, चुकूरपणे श्रीराम. हरिकथा सांडू नये, निरूपण तोडू नये, परमार्थास मोडू नये, प्रपंच बळे श्रीराम. देवाचा नवस बुडवू नये, आपला धर्म उडवू नये, भलते भरी भरो नये, विचारे विण श्रीराम. निष्ठुरपण धरू नये, जीवहत्या करू नये, पाऊस देखोन जाऊ नये, अथवा अवकाळी श्रीराम. सभा देखोन गळो नये, समय उत्तर टळो नये,
धिक्कारिता चळो नये, धारिष्ट आपुले श्रीराम. गुरु विरहित असो नये, नीच यातीचा गुरु करू नये. जिणे शाश्वत मानू नये, वैभवेसी श्रीराम. सत्यमार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये. कदा अभिमान घेऊ नये, असत्याचा श्रीराम. अपकीर्ती ते सांडावी, सदकीर्ती वाढवावी. विवेके दृढ धरावी, वाट सत्याची श्रीराम. नेगत आहे उत्तम गुण, ते मनुष्य अवलक्षण. ऐकतयांचे लक्षण, पुढील ये समासी श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम लक्षणनाम समास दुसरा समाप्त. दशक दुसरा, समास दुसरा, उत्तम लक्षण. श्रीराम. आता मी उत्तम गुणांची लक्षणे वर्णन करून सांगतो. श्रोत्यांनी ती लक्ष देऊन ऐकावीत. ही लक्षणे जर ग्रहण केली तर अंगी सर्वज्ञता बाणते. कुठेही जाताना योग्य प्रकारे मार्गाची चौकशी केल्याशिवाय जाऊ नये. फळ खाण्यापूर्वी त्यासंबंधी व्यवस्थित माहिती घेऊन मग ते खावे. वाटेत एखादी वस्तू पडलेली दिसली तर ती एकाएकी उचलून घेऊ नये. फार वादविवाद करू नये. कुणाशीही कपटाने वागू नये. कुलशीलाची चौकशी केल्याखेरीज कुणाही मुलीशी विवाह करू नये. विचार केल्याखेरीज बोलू नये. पूर्वचर्चेशिवाय कुठल्याही कामाला सुरुवात करू नये. लोकात वागताना मर्यादेचे पालन जरूर करावे. प्रेम नसेल तर तेथे रुसू नये. चोरास परिचय विचारू नये. रात्री एकट्याने प्रवास करू नये. लोकात सरळपणा कधी सोडू नये. पापमार्गाने द्रव्य मिळवू नये. कुठल्याही बिकट प्रसंगीही सन्मार्ग सोडू नये. कुणाचीही निंदा करू नये. कुणाचा द्वेष करू नये. वाईट संगत धरू नये आणि बळजबरीने लोकांचे द्रव्य अथवा स्त्री यांचे अपहरण करू नये. वक्ता बोलत असता मध्येच त्याचे खंडन करू नये. लोकांची एकी असेल तर त्यात भांडण लावून देऊन फूट पाडू नये. विद्याभ्यास करणे कधीही सोडू नये. तोंडाळ माणसाशी भांडायला जाऊ नये. वाचाळाशी वाद घालू नये आणि अंतर्यामी संतांची संगती कधीही सोडू नये. अतिक्रोध करू नये. आपल्या प्रिय व्यक्तीला कधी दुखवू नये. कुणी आपल्या चांगल्यासाठी आपणास 4 गोष्टी शिकवत असेल तर त्याचा कंटाळा मानू नये. वरचेवर रुसू नये. उगीच खोट्या फुशारक्या मारू नये. पराक्रम न करताच उगीच बढाया मारू नये. आपण कुणाला शब्द दिला तर तो कधी विसरू नये. योग्य वेळी बळाचा उपयोग केल्याखेरीज राहू नये. आपण करून दिल्याखेरीज दुसऱ्याचा कधी तिरस्कार करू नये. आळसात कधीही सुख मानू नये. कुणाची चहाडी करण्याचे कधी मनातही आणू नये. सर्व प्रकारे उलटसुलट विचार करूनच कोणतेही कार्य करावे. देहाचे फार चोचले करू नये. पुरुषाने प्रयत्न करणे कधीही सोडू नये. निरंतर कष्ट करावे लागले तरी त्रासू नये. सभेमध्ये लाजू नये किंवा बाष्कळपणे वटवट करू नये. कुठल्याही परिस्थितीत पैजा मारू नये. फार चिंता करू नये. निष्काळजीपणे राहू नये. परस्त्रीकडे कधीही पापबुद्धीने पाहू नये. शक्यतो कुणाकडून उपकार घेऊ नये. काही कारणाने घ्यावा लागला तर तो फेडल्याशिवाय राहू नये. परपीडा अथवा विश्वासघात कधीही करू नये. कधी अस्वच्छ अशुद्ध राहू नये. मलिन वस्त्रे नेसू नये किंवा कोणी बाहेर जाण्यास निघाला असेल तर कुठे जातोस असेही कधी विचारू नये. आपल्या अंतःकरणाची विशालता औदार्य कधी सोडू नये. दुसऱ्याच्या अधीन होऊन राहू नये व आपला भारही दुसऱ्या कोणावर कधी घालू नये. लेखी कागदपत्राशिवाय कधी देण्याघेण्याचा व्यवहार करू नये. नीच माणसांकडून कधी कर्ज घेऊ नये. साक्षी पुराव्याशिवाय राजदरबारी कोर्ट कचेरीत कधी जाऊ नये. कुणावरही खोटा आरोप करू नये. सभेस खोटे ठरवू नये. जेथे आपल्याविषयी आदर नसेल तेथे स्वाभाविकपणे बोलायला जाऊ नये. कुणाचाही मत्सर करू नये. उगीच अन्यायाने कुणालाही छळू नये. शरीर बळाच्या जोरावर कधीही अन्यायाने वागू नये. अति आहार घेऊ नये. फार झोपही काढू नये. दुष्ट माणसाच्या घरी कधी फार दिवस राहू नये. केवळ आपला माणूस असे समजून त्याच्यासाठी साक्ष देऊ नये. आपली कीर्ती आपणच वर्णन करून सांगू नये. गोष्टी सांगताना आपणच हसू नये. धूम्रपान करू नये. मादक पदार्थाचे सेवन करू नये. वाचाळाशी मैत्री करू नये. कामाशिवाय कधी मोकळे बसू नये. नीच उत्तर सहन करू नये. वडिलांचे असले तरी आयते अन्न कधी खाऊ नये. तोंडात शिवी नसावी. दुसऱ्याला पाहून त्याचा उपहास करून हसू नये. चांगल्या कुळातील माणसांचे अंगी उगीच कमीपणा चिकटवू नये. जी वस्तू दिसेल ती चोरू नये. अत्यंत कृपण होऊ नये. आपल्या जीवलगांशी कधी भांडण करू नये. कुणाचाही घात करू नये. खोटी साक्ष देऊ नये. अमर्याद वर्तन कधीही करू नये. कुणाची चहाडी करू नये. कुठलीही चोरी करू नये.
परस्त्रीशी संबंध ठेवू नये व कुणाचेही पाठीमागे त्याची निंदा करू नये. प्रसंगी धैर्य दाखविण्यास चुकू नये. सत्वगुण कधी सोडू नये. शत्रू जर शरण आला तर त्यास कधी दंड देऊ नये. थोड्याशा ऐश्वर्याने उन्मत्त होऊ नये. हरिभक्ती करण्यास कधी लाजू नये. पवित्र लोकात वाटेल तसे अमर्याद वागू नये. मूर्खाशी मैत्री करण्यास जाऊ नये. अंधारात कधी हात घालू नये. वेंधळेपणाने आपली वस्तू कुठेही विसरू नये. स्नानसंध्या नित्यकर्म सोडू नये. कुळाचारात खंड पडू देऊ नये. कष्टास घाबरून आळसाने अनाचार करू नये. हरिकथेचे श्रवण कीर्तन सोडू नये. अध्यात्म निरूपण टाळू नये. प्रपंचात दंग होऊन परमार्थाचा त्याग करू नये. देवाचा नवस फेडण्यास चुकू नये. आपल्या धर्माचा त्याग करू नये. विचार न करता भिडेस बळी पडून भलते सलते करू नये. निष्ठुरपणा करू नये. कुणाही जीवाची हत्या करू नये. फार पाऊस पडत असता किंवा अयोग्य वेळी कुठे जाऊ नये. सभा पाहून गडबडून जाऊ नये. वेळ प्रसंगी उत्तर देण्याचे टाळू नये. कुणी धिक्कार केला तरी आपले धैर्य चळू देऊ नये. गुरु वाचून राहू नये, पण हलक्या जातीचा गुरु करू नये. वैभवाच्या योगे आयुष्य ही शाश्वत टिकणारी वस्तू आहे असे समजू नये. सत्य मार्ग कधीही सोडू नये. खोट्या मार्गाने कधी जाऊ नये व खोट्याचा अभिमानही बाळगू नये. अपकीर्ती कधीही होऊ देऊ नये. सत्कीर्ती वाढवावी. विचारपूर्वक नेहमी सत्याचीच वाट दृढ धरावी. हे उत्तम गुण जो घेत नाही तो मनुष्य अवलक्षणी समजावा. पुढील समासात अशा अवलक्षणी माणसाचे वर्णन ऐका. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम लक्षणनाम समास दुसरा समाप्त.